प्राचीन भारतीय परंपरेनुसार हिंदू धर्मातील सर्व जातीत गोत्र आढळते, पण ज्यांना गोत्र माहीत नसेल त्यांनी कोणते गोत्र सांगावे हा प्रश्न पडला असेल तर चला आज जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून की आपले गोत्र कोणते आहे, हे काय सांगावे। पण हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्यावहारिक स्वरूपात गोत्र म्हणजे ओळख, जी ब्राह्मणांसाठी त्यांच्या ऋषिकुळांनी सांगितली होती। तसे पाहिले तर गोत्रा या शाब्दिक अर्थ खूप विस्तृत आहे। विद्वानांनी वेळोवेळी याचा योग्य प्रकारे अर्थ लावला आहे। गो म्हणजे इंद्रिय आणि त्र म्हणजे संरक्षण करणे, म्हणून गोत्राचा एक अर्थ इंद्रिय आघातांपासून संरक्षण देणारी देखील आहे। कालांतराने वर्ण व्यवस्थेने जाती व्यवस्थेचे रूप घेतल्यावरही ओळख स्थान आणि कर्माशी संबंधित झाली। हेच कारण आहे ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त इतर वर्गाचे गोत्र बहुतेक त्यांचे उगमस्थान किंवा कर्मक्षेत्राशी निगडीत असतात। गोत्र याचा मुख्य उद्देश एकत्रीकरणाचा आहे, परंतु सध्याच्या काळात कर्मकांडापुरतेच त्याचे महत्त्व राहिले आहे असे म्हणायला पाहिजे। प्रत्येक गोत्रांना प्रवर्तक ऋषी असतात। काही गोत्रांना 1, काही गोत्रांना 2, काही गोत्रांना 3 ते 5 पर्यंत प्रवर्तक असतात। या प्रवर्तक ऋषीगणांना प्रवर असे म्हणतात। आपल्याकडे गोत्र समान असल्यास विवाह करू नये असे म्हणतात, कारण हिंदू धर्मात एकच गोत्र असलेल्याने ते एकमेकांचे भाऊ बहीण असू शकतात। पती पत्नी नव्हे असे म्हटले जाते। एकाच गोत्रात विवाह झाला तर त्या दाम्पत्यापासून जन्माला येणारी पुढच्या पिढीत व्यंग असण्याची शक्यता असते। काही जण म्हणतात 7 पिढ्यानंतर गोत्र बदलते, म्हणजेच 7 पिढ्यांमध्ये एकच गोत्र असेल तर 8व्या पिढीत त्याच गोत्रातील व्यक्तीशी विवाह करण्याचा विचार केला जाऊ शकतो। जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर आपल्या समाजात आजही पितृवंशीय गोत्रच प्रचलित आहे। गोत्र एखाद्या आदिपुरुषाचेच असायला हवे असं नाही। आपल्या समाजात अनेक जाती जमातींमध्ये विशिष्ट चिन्हांनी गोत्र ठरवले जाते, जे वनस्पतींपासून ते पशुपक्षी असेही असू शकते। सिंह, मकर, सूर्य, मासा, पिंपळ, बाभळीचे झाड यांचा यात समावेश आहे। ही परंपरा आपल्याला आर्य समाजात पाहायला मिळते। आजच्या समाजात सर्वांनाच आपले गोत्र साधारणपणे माहीत असते, पण असंही होऊ शकतं की आपल्याला आपले गोत्र माहीत नसते। अशावेळी त्याने आपले गोत्र हे नेहमी कश्यप मानावे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।